नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये व्हेरिएबल अँड इट्स टाइप, frequency distribution, univariate and bivariate frequency distribution with discrete frequency distribution and continuous frequency distribution or grouped frequency distribution, continuous or grouped. Okay, then graphical representation मध्ये histogram, frequency polygon, frequency curve आणि cumulative frequency curve म्हणजे Ogilvy curve आणि stem and leaf sort आज आपण बघूया. Okay, so in the previous chapter we have seen that the different ways of collecting the data, that means primary data, secondary data, and then qualitative, quantitative data, different scales of measurements, ordinal, ratio, nominal and interval scales वगैरे हे आपण बघितलेलं आहे. डेटा कसा कलेक्ट करायचा, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग कसं करायचं, हे सगळं आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तर व्हेरिएबल म्हणजेच नेमकं काय, कलेक्ट केलेला जो डेटा आहे तो न्यूमेरिक फॉर्म मध्ये आहे की टेक्स्ट फॉर्म मध्ये आहे ते पहिल्यांदा बघायचं आपण. टेक्स्ट फॉर्म मध्ये असेल तर तो क्वालिटी दर्शवत असेल, न्यूमेरिक फॉर्म मध्ये असेल तर तो न्यूमेरिक फॉर्म मध्ये डिस्क्रीट आहे की कंटिन्युअस आहे ते पुन्हा चेक केलं पाहिजे. आता डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजे काय, कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे काय ते आपण बघूया. ओके, so for construction of frequency distribution one needs to understand the type of variable on which the data is collected. जी माहिती आपण गोळा केलेली आहे ती कोणत्या प्रकारची आहे, ती टेक्स्ट आहे, न्यूमेरिक आहे, न्यूमेरिक मध्ये डिस्क्रीट आहे की कंटिन्युअस आहे किंवा सेमी इंटरवल आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हेरिएबल इज अ कॅरेक्टरिस्टिक्स which assumes different values. It can be measured into the ratio or interval scale. आता जो व्हेरिएबल असतो तो व्हेरिएबल म्हणजे काय, व्हॅरी होत असतो. व्हॅरी या शब्दापासून व्हेरिएबल हा तयार झालेला आहे आणि तो एक तर रेशो स्केल असेल किंवा इंटरवल स्केल असेल. ओके, सो फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ अ पर्सन, मार्क स्कोर्ड इन एक्झाम, ब्लड प्रेशर, टेम्परेचर, सो अँड सो. व्हेरिएबल फर्दर कॅन बी डिवायडेड इंटू टू टाइप्स. फर्स्ट इज डिस्क्रीट व्हेरिएबल, सेकंड इज कंटिन्युअस व्हेरिएबल. आता डिस्क्रीट व्हेरिएबलचे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स इन अ वैभववाडी टेस्ट. The number of accidents हे किती असू शकतात, 0, 1, 2, 3, 4 असे इंटिजर व्हॅल्यूज असू शकतात. 1.5, 1.2 ऍक्सिडेंट झाला असं आपण कधी म्हणत. ऍक्सिडेंट झाला तर तो झाला असेल, नसेल तर तो नसेल. ओके, सो काउंट तो त्याचा कसा असतो, इंटिजर मध्ये असतो, म्हणून त्याला डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणाल. आणि टुडेज टेम्परेचर, तर टुडेज टेम्परेचर म्हटलं तर किती, 22 डिग्री असेल, 22.5 डिग्री असेल, 22.55 असेल, 22.45 असेल वगैरे सो ऑन. म्हणजे हा काय की 0 पासून इन्फिनिटी पर्यंत कोणतीही व्हॅल्यू हे टेम्परेचरची घेणार आहे. ओके, सो 0 टू इन्फिनिटी पर्यंत कोणतीही व्हॅल्यू घेणार म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, कंटिन्युअस व्हेरिएबल. ओके, सो डिस्क्रीट व्हेरिएबलची डेफिनेशन काय, अ व्हेरिएबल विच मेक्स डिस्टिंक्ट स्पेसिफिक व्हॅल्यूज इन अ सर्टन रेंज. मोस्ट ऑफ द टाइम डिस्क्रीट व्हेरिएबल टेक्स इंटिजर व्हॅल्यूज as like 0, 1, 2, 3, 4. Okay, so number of family members, number of accidents, number of deaths, number of births, हे सगळं डिस्क्रीट व्हेरिएबल आहे. ओके, सो कंटिन्युअस व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल विच टेक्स ऑल पॉसिबल व्हॅल्यू इन अ सर्टन रेंज. म्हणजे ज्यावेळी समथिंग A to B हा जर इंटरवल कन्सिडर केला तर या A to B ह्या इंटरवल मधल्या सगळ्या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या म्हणजेच कन्सिडर करत असेल व्हेरिएबल तर त्याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे हाईट ऑफ पर्सन, डिस्टन्स, टेम्परेचर, प्रेशर, सो अँड सो वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे येतील. आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशन किती वेळा रिपीट झालेला आहे. ओके, ते जे आपल्याला टेबल फॉर्म मध्ये लिहायचं. ओके, फ्रिक्वेंटली किती वेळा फ्रिक्वेंट ऑब्झर्वेशन आपल्याला मिळालेलं आहे ते आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये स्टडी करणार आहोत. आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये दोन टाइप करत असतात, एक युनिव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, सो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन काय, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज अ टेबल दॅट डिस्प्लेज द फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ इन्स्टन्सेस विच अ स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज अक्युरिंग इन अ सॅम्पल. म्हणजे सॅम्पल मध्ये पर्टिक्युलर एखादा ऑब्झर्वेशन आहे एक्स, ते किती वेळा रिपीट झालेला आहे तर ते एफ वेळा रिपीट झालेला आहे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी.
मग जर n ऑब्झर्वेशन असतील x1 x2 सो ऑन अप टू xn, त्याच्या प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सी f1 f2 सो ऑन अप टू fn येणार. लक्षात आलं? ओके. सो in frequency distribution is constructed for three main reasons. First one is to facilitate the analysis of data, to summarize the data, to estimate frequency of unknown population outcome of the sample, and to facilitate the computation of various statistical measures. त्यानंतर युनिव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय असणार आहे की जे सॅम्पल ऑब्झर्व झालेलं आहे ते सिंगल व्हेरिएट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाईट असेल, हाईट ऑफ किंवा नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स असतील, ओके, हे युनिव्हेरिएट एक सिंगल व्हेरिएबल कन्सिडर केलेला आहे. ओके. यामध्ये when the sample data is collected corresponding to single variable which for further statistical analysis is represented in frequency distribution table is referred as univariate frequency distribution. आता युनिव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर डिस्क्रीट व्हेरिएबल आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते पहिला अगोदर पाहू आणि मग नंतर बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कडे आपण वळू. ओके. नाउ द डेटा हे पाहण्याच्या अगोदर मी काय करतो ते एक एक्झाम्पल सांगतो. द फॉलोइंग डेटा मेक्स अ स्कोर आउट ऑफ 10 बाय द स्टुडंट्स इन अ क्लास मेक अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. म्हणजे एका क्लासमध्ये एका सब्जेक्ट मध्ये 10 विद्यार्थ्यांनी 10 पैकी किती मार्क्स पडलेले जे हे आहेत 10 मार्क्सची एक टेस्ट घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे किती आहेत ते खाली डेटा दिलेला आहे की एवढे विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाच्या विद्यार्थ्याचे मार्क्स इथे दिलेले आहेत. ओके. नाव 2 4 6 1 3 5 असं 8 6 9 10 पर्यंत ते मार्क्स आहेत आपल्याकडे. ओके. नाव आपल्याला काय करायचं की याचं समराईज टेबल तयार करायचं. सो मी काय केलं पहिला मार्क्स माझे किती आहेत 10 पैकी आहेत. सो 0 असलेले असतील काही विद्यार्थी, 1 असलेले, 2 असलेले, 3 असलेले, 4 असलेले, असे 10 मार्क्स असलेले विद्यार्थी काहीतरी असतील. आता आपल्याला टॅली मार्क्स करायचे म्हणजे क्रिकेटचा स्कोर आपण कसा लिहितो टॅली मार्क्सने तसा लिहायचा. फक्त लिहित असताना 0 मोजायचे पहिला असं करायचं नाही. काय करायचं सिंपल लँग्वेज मध्ये 2 आहे ना 2 ला एक डॅश मारायची आणि इथं 2 ला एक व्हर्टिकल लाईन द्यायची. ओके. ही फ्रिक्वेन्सी टॅली मार्क्स आहे ती मी इकडे देतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय आहे 4 ला इथं एक टॅली मार्क्स द्यायची. त्यानंतर किती आहे 6 ला इथं एक टॅली मार्क्स द्यायची. त्यानंतर किती आहे 1 ला इथं एक टॅली मार्क्स द्यायची. त्यानंतर 3 ला किती आहे 3 ला इथं टॅली मार्क. त्यानंतर 5 ला इथं 5 ला टॅली मार्क. देन 3 ला इथं परत पुन्हा 3 ला टॅली मार्क. ओके. त्यानंतर 7 ला इथं टॅली मार्क. 8 ला इथे टॅली मार्क. 6 ला परत पुन्हा इथे टॅली मार्क. 4 ला परत पुन्हा नेक्स्ट इथे टॅली मार्क. 7 ला इथे टॅली मार्क. त्यानंतर 4 2 वेळा आहे त्यामुळे इथे 2 टॅली मार्क्स येते. त्यानंतर 2 ला इथं परत पुन्हा टॅली मार्क येईल. 1 ला इथं पुन्हा टॅली मार्क. त्यानंतर 3 च्या समोर. 6 च्या समोर टॅली मार्क. देन 4 आता 4 चे 4 ऑलरेडी झाले. 5वा इकडून असा मारायचा टॅली मार्क. लक्षात आलं? ओके. सो दिस इज असे प्रत्येकाचे टॅली मार्क्स मार्क केल्यानंतर आपल्याकडे हा असा फ्रिक्वेन्सी चार्ट मिळेल. 0 चे 2 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. 1 पडलेले 8 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. 2 पडलेले 9 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. 3 पडलेले 7 नंबर. म्हणजे हे टॅली मार्क्स मोजायचे आता आपल्याला. 5 आणि 3 8, 5 आणि 4 9, 5 आणि 2 7, 5 आणि 10 आणि 11, 5 आणि 3 8, 5 आणि 1 6, 6 3 5 5 5 झालं. So this is the frequency distribution for discrete variable. हे झालं. So if the span is less, we list the values in one column. म्हणजे आता हा जो स्पॅन आहे 0 ते 10 हा खूप कमी आहे म्हणून आपण काय केला 0 ते 10 मध्ये घेतलेला. ओके. जर हाच स्पॅन जर खूप मोठा असेल तर ते आपल्याला इंटरव्हल करावं लागेल. म्हणजे 0 to 2, 2 to 4, 4 to 6 वगैरे असं. ते आता आपण नेक्स्ट ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी मध्ये बघायचं आहे. इथं फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे फॉलोइंग डेटा नंबर्स ऑफ पीपल व्हिजिटिंग अ जिम मॉर्निंग सेशन. म्हणजे मॉर्निंग सेशनला किती नंबर ऑफ पीपल व्हिजिट करतायत ते इथे दिलेलं आहे.
मग यातलं मिनिमम किती आहे 1 आहे, मॅक्झिमम किती आहे, फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम जर बघायला गेलं तर 17, 18, 18 तरी आहेत. ओके, सो 18 म्हणजे 0, 1, 2, 1 अप टू 18 आपण लिहू शकत नाही. म्हणून काय करायचं, क्लासेस तयार करायचे. 1 ते 3, 4 ते 6, 7 ते 9, 10 ते 12, 13 ते 15, 16 ते 18. आता 1 ते 3, 3 ते 6 असं पण करू शकलो असतो आपण, 3 ते 5. पण असं आपण केलेलं नाही, कारण आपल्याला इथं वरती काय दाखवते की पॉइंट मध्ये कुठली व्हॅल्यू नाही आहे. त्यामुळे 1 ते 3, 4 ते 6, 7 ते 9 वगैरे असं आपण करत गेलेलो आहोत. म्हणजे एक्सक्लुझिव्ह क्लासेस आपण कन्सिडर केले, सॉरी इन्क्लुझिव्ह क्लासेस आपण कन्सिडर केले. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय, हे त्याचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट त्या क्लासमध्ये इन्क्लूड होतं. ओके, आणि अशा वेळी त्या 1 to 3 मध्ये जेवढे असतील टॅली मार्क्स तेवढे करायचे. आता 1 कुठं आहे, इथं आहे, तो इथं एक 1 टॅली मार्क, तो कुठं आहे, इथंच आहे, त्यामुळे इथं सेकंड टॅली मार्क, असं करून ते टॅली मार्क करून ह्या नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज या इथं काढलेले आहे. आता याच्यानंतर या क्लासेसमध्ये ओके फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर कंटिन्युअस व्हेरिएबल मध्ये सुद्धा सेम असंच करायचं आपल्याला. फक्त काय करायचं आहे की जे क्लासेस आहेत ते कंटिन्युअस क्लासेस घ्यायचे आहेत. इन्क्लुझिव्ह क्लास इंटरवल आणि एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरवल. एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरवल म्हणजे काय, द अप्पर लिमिट ऑफ द प्रिव्हियस क्लास इज इन क्लास इंटरवल बिकम द लोअर लिमिट ऑफ द नेक्स्ट क्लास, असं कन्सिडर करायचं. आणि इन्क्लुझिव्ह क्लासमध्ये इन दिस मेथड द अप्पर लिमिट ऑफ एनी क्लास इंटरवल इज केप्ट इन द सेम क्लास इंटरवल. म्हणजे त्याच क्लास इंटरवल मध्ये सेम हे करायचं द्यायचं आहे. मग अशा वेळी क्लासेस जे आहेत ते क्लासेस कसे डिफाईन करायचे, तर त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. ते क्लासेस कसे डिफाईन करायचे आहेत ते. हा 45 ते 50, 50 ते 55, 55 ते 60, 60 ते 65 वगैरे असे करून ते फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन त्याचं कॅल्क्युलेट करायचं. आता आपण 1 by 1 त्याचं कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय काय आहे ते बघूया. ओके, हा काय झाला. So frequency distribution for continuous variable. For continuous variable, if we take a class for each distinct value of the variable, the number of classes will become unduly large, thus defeating the purpose of tabulation. In fact, since a continuous variable can assume an infinite number of variable values within its range, then it is not possible to enumerate the value of such variable, and hence the classification should make appropriate group for the values of variable known as classes or class interval. ओके, सो म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला कंटिन्युअस जर व्हेरिएबल इन्फायनाइट व्हॅल्यूज घेऊ शकतो, आणि इन्फायनाइट व्हॅल्यूज ह्या प्रत्येक वेळी सिंगली लिहिणं खूप अवघड आहे. त्यामुळे आपण क्लासेस त्याचे करणार आहोत. आता ते क्लासेस डिवाइड करण्यासाठी वेगवेगळ्या गाईडलाईन्स काय आहेत. द क्लासेस शुड बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, नॉन ओव्हरलॅपिंग, नो टू क्लासेस शुड ऑब्टेन इन द सेम इंटरवल ऑफ व्हॅल्यू. म्हणजे पहिला जर मी 0 to 2 केला आणि दुसरा जर क्लास 0 to 4 केला, तर तुम्ही ऑब्झर्वेशन देणार कुठलं, 0 to 2 मध्ये देणार की 0 to 4 मध्ये देणार, हा प्रश्न आहे. म्हणजे नॉन ओव्हरलॅपिंग क्लासेस पाहिजे. सेकंड जे आहे ते द क्लासेस शुड बी एक्झॉस्टिव्ह म्हणजे दे मस्ट हॅव कव्हर द एंटायर रेंज ऑफ द डेटा, म्हणजे संपूर्ण डेटा जो आहे तो कव्हर झाला पाहिजे. आणि तिसरं काय आहे, द नंबर ऑफ क्लासेस अँड द विड्थ ऑफ द ईच क्लास शुड बी नायदर बी टू स्मॉल ऑर नॉट टू लार्ज. विड्थ म्हणजेच काय की 0 to 2 ही विड्थ जी आहे ती 2 ची विड्थ आहे, ही एकदम कमीही नसावी आणि एकदम जास्तही नसावी. देन द क्लासेस शुड बी प्रेफरेबली फॉर इक्वल विड्थ, म्हणजे क्लासेस जे आहेत ते इक्वल विड्थ मध्ये असावे. ओके, द क्लासेस ऑफ इंटरवल्स आर ऑफ 3 टाइप्स. The class interval, exclusive class, inclusive class आणि ओपन एंड क्लास. आता ओपन एंड क्लास म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की बिलो 20, अबोव 40 असे जे क्लासेस असतात त्याला आपण काय म्हणतो, ओपन एंड क्लास, कारण त्यांना अप्पर लिमिट किंवा लोअर लिमिट या दोन्हीपैकी एक काहीतरी नसतं. ओके, सो कन्व्हर्जन ऑफ इन्क्लुझिव्ह टाईप क्लासेस इंटरवल इंटू एक्सक्लुझिव्ह टाईप क्लास इंटरवल. कन्व्हर्जन कसं करायचं, तर आता हा इन्क्लुझिव्ह टाईप क्लास आहे 10 ते 14, 15 ते 19, 20 ते 24. 10 मधून 0.5 वजा करायचं, 10 मधून 14 मध्ये 0.5 वाढवायचं. लक्षात, करेक्शन फॅक्टर कसा करायचा,
the limit of the class, lower limit of the class minus upper limit of the previous class. Lower limit of the class आणि upper limit of the previous class. 15 वजा 14 म्हणजे 1 भागिले 2 असं केलं की तुम्हाला ते काय मिळेल, करेक्शन फॅक्टर मिळेल. करेक्शन फॅक्टर लोअर लिमिट मधून वजा करायचा आणि अप्पर लिमिट मध्ये वाढवायचा. 9.5 ते 14.5, 14.5 ते 19.5, 19.5 ते 24.5. ज्यावेळी एक्झाम्पल घेऊ त्यावेळी पूर्णपणे तुम्हाला ते लक्षात येईल. आता क्लास लिमिट आणि क्लास बाउंड्री. क्लास लिमिट म्हणजे काय, लोअर लिमिट अप्पर लिमिट. ओके, अ क्लास इज फॉर्म विथ 2 व्हॅल्यूज. अ क्लास इज द हॅव्हिंग रेंज मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यू. क्लास लिमिट इज द एंड पॉइंट ऑफ द इन्क्लुझिव्ह टाइप क्लासेस. इन्क्लुझिव्ह टाइप क्लासेसची एंड पॉइंट म्हणजे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आहे, त्याला आपण क्लास लिमिट म्हणतो. लोअर लिमिट म्हणजे सगळ्यात लहान व्हॅल्यू, अप्पर लिमिट म्हणजे सगळ्यात मोठी व्हॅल्यू. तर क्लास बाउंड्री म्हणजे काय, द एंड पॉइंट्स ऑफ द एक्सक्लुझिव्ह टाइप क्लासेस. एक्सक्लुझिव्ह टाइप क्लासेस मधले जे एंड पॉइंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, क्लास बाउंड्री. ती मग कशी असेल, जे क्लास लिमिट आहेत त्याच्यातून करेक्शन फॅक्टर लोअर लिमिट मधून वजा करायचा आणि अप्पर लिमिट मध्ये वाढवायचा, त्याला काय म्हणायचं, क्लास बाउंड्री. तसंच लोअर क्लास बाउंड्री आणि अप्पर क्लास बाउंड्री. जे मिनिमम आहे त्याला लोअर क्लास बाउंड्री म्हणायचं आणि मॅक्सिमम आहे त्याला काय म्हणायचं आहे, अप्पर क्लास बाउंड्री. ओके, मॅग्निट्यूड और क्लास magnitude of the class interval. Magnitude of the class interval म्हणजे काय, the difference between upper limit and lower limit of a class is called the magnitude or length or width of the classes. Okay, so upper limit minus lower limit or upper class boundary minus lower class boundary. Okay, mid value म्हणजे काय, त्या क्लासची मिडल व्हॅल्यू म्हणजे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 म्हणजे ती मिड व्हॅल्यू आहे क्लासची. ओके, सो या सिंपल डेफिनेशन आहेत. हाऊ टू डिटरमाइन द नंबर ऑफ क्लासेस अँड विड्थ. आता नंबर ऑफ क्लासेस आणि विड्थ कशी डिफाइन करायची आहे बघा. लेट n बी द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन grouped into classes. Then HK suggested formula of obtaining classes such that k is equal to 1 plus 3.32 log to base 10 capital N. म्हणजे काय मिळणार, नंबर ऑफ क्लासेस मिळणार. आणि width of the class D is equal to maximum observation minus minimum observation divided by K. ही width येणार. Okay, so write K in such classes with width D such a way that minimum values gets included in the first class and maximum values included in the last class. Okay, so class limit should be round figure and class interval should be non-overlapping and must include all observation. Okay. So relative frequency distribution मध्ये काय होणार आहे की relative frequency of the class of proportion of class is the frequency of total frequency. So relative frequency is equal to capital F divided by N. So N is equal to summation Fi. So Fi divided by capital N म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, relative frequency of ith class. Okay. So percentage frequency distribution मध्ये काय करतो की relative frequency into 100 केलं, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इंटू 100 केलं की आपल्याला काय मिळणार, पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सक्सेसिव्ह फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या ऍड करत जायचं. रनिंग टोटल ऑफ द फ्रिक्वेन्सीज इज कॉल्ड ॲज अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग ते डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये असेल किंवा अपवर्ड डिरेक्शन मध्ये. डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, cumulative frequency of less than type इथे दिलेलं आहे. Cumulative frequency of less than type gives the total number of observation of data which are less than the upper limit of the corresponding class interval. Okay, so to obtain cumulative frequency of the data काय करा, पहिला cumulative frequency of the second class is frequency of the class added to the cumulative frequency of the previous class. The cumulative frequency of the first class is same as the frequency of first class. Okay, म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी आहे तशीच लिहायची. दुसरी फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी दुसरी फ्रिक्वेन्सी प्लस पहिली फ्रिक्वेन्सी तिथे लिहायची. तिसरी फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड क्लास प्लस फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड क्लास. ती दोन्हीचे ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला थर्ड फ्रिक्वेन्सी मिळेल. आणि शेवटला लास्ट काय येणार आहे तुमचा, कॅपिटल एन मिळणार लास्टला, कारण सगळ्या फ्रिक्वेन्सी तिथे ऍड करत जाणार. ग्रेटर दॅन टाईप फ्रिक्वेन्सी मध्ये काय करायचं आहे आपल्याला, शेवटून पहिला यायचा. तो शेवटच्या क्लासला काय लिहिणार, शेवटच्या क्लासची फ्रिक्वेन्सी जी असेल ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट क्लास. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट क्लास प्लस
सेकंड क्लासची फ्रिक्वेन्सी ही सेकंड क्लासची फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असणार आहे. ती वाढत वाढत फर्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सीला किती असणार आहे ते कॅपिटल एन असणार आहे. इथे लिहिले आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट क्लास इंटरवल शुड बी कॅपिटल एन. आता इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या एक्झाम्पल मध्ये कंटिन्युअस टाईप ऑब्झर्वेशन आहेत बघा. नंबर ऑफ क्लासेस, विड्थ, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वगैरे सगळं दिलेलं आहे. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन कॅपिटल एन, मॅक्झिमम ऑब्झर्वेशन 73.5, मिनिमम ऑब्झर्वेशन 45.1. स्टरच्या फॉर्म्युलानुसार के इज इक्वल टू किती मिळालेला आहे 6, म्हणजे 6 क्लासेस आपल्याला कळायचे आहेत. विड्थ डी मॅक्सिमम मायनस मिनिमम डिवायडेड बाय के किती 4.7, म्हणजे 5 ची अप्रॉक्सिमेटली विड्थ आपल्याला करायची आहे. त्या पद्धतीने आपण क्लासेस कसे तयार करणार आहोत. मिनिमम किती आहे 45.1, तो 45 ते 50, 50 ते 55 असं करत 70 ते 75 पर्यंत जाईल. आणि सगळे टॅली मार्क्स विथ रिस्पेक्ट टू त्या डेटानुसार करणार. फ्रिक्वेन्सी लिहिणार, फ्रिक्वेन्सी लिहिल्यानंतर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी करणार 5/40, 7/40, 10/40 वगैरे असं करून पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी यालाच 100 न मल्टिप्लाय केले की इथे मिळेल. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची ते आता आपण बघूया. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 5 जो आहे तो 5 इथे आहे तसा लिहिला. 5 अधिक 7 बरोबर इथं किती लिहिला 12, 12 अधिक 10 इथं किती लिहिला 22, 22 अधिक 11 किती लिहिला 33, 33 अधिक 5 38, 38 अधिक 2 40. सो n इज इक्वल टू 40. तो इथं n इज इक्वल टू 40 मिळालेला आहे. तसंच मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढणार 2 आहे तसा इथे लिहिला. 2 अधिक 5 7, 7 अधिक 11 18, 18 अधिक 10 28, 28 अधिक 7 35 आणि 35 अधिक 5 40. हे कॅपिटल एन फर्स्ट क्लासला जाईल. ओके, दिस इज द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हे सर्व यामध्ये इथं दिलेलं आहे. ओके, सो यानंतर इथं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप कशी दिलेली आहे कॅल्क्युलेट केलेले आहे. सिंपल ते वेज सांगितलेले आहेत ते तुम्ही नंतर बघा. बायोरेट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये इकडे एक्स लिहायचा, इकडे वाय लिहायचा, एक्सच्या व्हॅल्यूज इकडे लिहायच्या, वायच्या व्हॅल्यूज इकडे लिहायच्या आणि प्रत्येकी एक्स वाय पेअर कन्सिडर करायचे. आपल्याला पेअर कन्सिडर करत असताना किती वेळा ती एक्स वाय पेअर रिपीट झालेली आहे ती म्हणजे तुमचा काय असणार आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हे बायोरेटसाठी. इथं बायोरेटचं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. 15 ऑब्झर्वेशन आहेत. मार्क्स इन स्टॅटिस्टिक्स, मार्क्स इन फिजिक्स. मार्क्स इन स्टॅटिस्टिक्स 10 ते 20, 20 ते 30 स्टर्स फॉर्म्युलानुसार इंटरवल काढले. इंटरवल काढल्यानंतर 10 ते 20 स्टॅटिस्टिक्स मध्ये आणि 10 ते 20 फिजिक्स मध्ये मार्क मिळणारे आता कसे कॅल्क्युलेट करायचे. 60-50, 60-50 कुठं आहे बघा. मार्क्स इन स्टॅटिस्टिक्स 60 इथं असणार आहे बरोबर. आणि मार्क्स इन स्टॅटिस्टिक्स फिजिक्स 50 किती असणार आहे इथं. सो त्याचा एक आपण जे हे आहे टॅली मार्क तो इथं देणार. सेकंड किती आहे 56-45, 56-45 इथं 56 असणार आहे आणि इकडे 45 असणार आहे. तो सेकंड इथं 42-53, 42 कुठे असणार इथे असणार. 42 आणि 53 इथे असणार आहे. ओके, सो असे टॅली मार्क्स देऊन बायोरेट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दिस आर द होल अबाउट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. नाव आता आपल्याला काय करायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये जसे क्लास इंटरवल काढलेले आहे तेच वापरायचे आहे. फ्रिक्वेन्सीच्या त्याच वापरून फ्रिक्वेन्सी हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व या तिन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करायच्या. ओके, तो त्याचा ऍडव्हान्टेजेस काय आहे की ग्राफिकल म्हणून डेटाचं नेचर कळतं आपल्याला. त्यानंतर ग्राफ्स डायग्राम्स आर व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड बाय द पीपल who do not have statistical knowledge. When the data is represented by graphs, the impression is long lasting. They have time and labor. It becomes easy to compare the 2 or more data sets. Okay, since the graph and diagram are very attractive. Okay, आणि त्याच्यामुळे ते लक्षात राहणं सुद्धा सोपं होतं. डिसएडव्हान्टेज काय आहे की इट इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह मेथड and misleading, having wrong impression. It does not give all minor details about the data. At time, construction of graphs and diagrams is time consuming. Okay, then certain graphs cannot be understood by experts and it needs a proper training. Okay, so
आपण कुठले कुठले शिकणार आहोत तर हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी कर्व आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्राफ और ऑगिव्ह कर्व आपण शिकणार आहोत. त्यापैकी हिस्टोग्राम कसा काढायचा ते आपण बघूया. हिस्टोग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन of numerical data. It is an estimate on probability of distribution of continuous variable and was first introduced by Carl Pearson. कार्ल पियर्सन ने हिस्टोग्राम डेटाचं नेचर कसं आहे, कोणत्या पद्धतीचा आहे, डेटा कसा आहे हे स्टडी करण्यासाठी वापरलेला आहे. त्याची प्रोसेस इथं दिलेली आहे, पण प्रोसेस बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे पद्धती तुम्हाला त्याची समजेल. आता हाईट इन सेंटीमीटर, इथं इंटरवल दिलेले आहेत 125 ते 129, 130 ते 134, 135 ते 139, 140 ते 144 असं दिलेलं आहे. 1, 4, 8, 3 त्याच्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी जस्ट आपल्याला बार डायग्राम मध्ये दाखवायची. सो आता पहिला क्लास कुठला आहे 124 ते 129. 124च्या अगोदर कुठला असणार आहे 119.5. म्हणजे क्लासेसचे लोअर लिमिट इथं आपण काय करायचे आहेत, एक्स ऍक्सिसला द्यायचे आहेत आणि वाय ऍक्सिसला फ्रिक्वेन्सी द्यायची आहे. हे पहिला रूल झाला. एक्स ऍक्सिसला काय घ्यायचे आहे, क्लासेसचे लोअर लिमिट, वाय ऍक्सिसला काय घ्यायचं आहे, क्लासेसच्या फ्रिक्वेन्सीज. ओके. सो 124, 129 लोअर लिमिट काय काय आहेत बघा, 124, 129, 134, 139, 144, 149, 154, 159. आणि हे जर ज्यावेळी देतोय आपण त्यावेळी आता कसं करायचं आहे, पहिला क्लास कुठला 124 ते 129, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 1 आहे. सो 1 ह्या डिजिटच्या समोर एक आडवा रो मारायचा आहे आणि तो त्या पूर्ण क्लासला तो एक बॉक्स तयार करतो, त्याची फ्रिक्वेन्सी आहे. दिस इज द फर्स्ट. 129 ते 134 मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे तर 4 आहे. 4 इथं येईल. त्यानंतर नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 8 आहे. 8 इथं येईल. त्यानंतर नेक्स्ट क्लास 3 आहे. त्यानंतर नेक्स्ट क्लास, हा जो ग्राफ आहे शेवटच्या क्लास पर्यंतचा ग्राफ जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, हिस्टोग्राम म्हणणार आहोत. दिस इज द हिस्टोग्राम. ओके. तसाच तुम्ही ह्या डेटासाठी हिस्टोग्राम कॅल्क्युलेट करा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय, या मिड व्हॅल्यूज जे आहेत. ओके. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. हा, ओके. ज्या मिड व्हॅल्यूज आहेत म्हणजे क्लास मार्क जे आहेत ते क्लास मार्क आपल्याला इथं आधी काढून घ्यायचे, प्रत्येक क्लासचे क्लास मार्क. ओके. प्रत्येक क्लासच्या क्लास मार्कची वरती सुद्धा सेम मिड व्हॅल्यूज जे आहेत त्या मिड व्हॅल्यूज इथं डिफाईन करून घ्यायचे आणि त्या फक्त जस्ट स्ट्रेट लाईनने जोडायच्या. याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. त्या स्ट्रेट लाईनने जोडल्या की आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळून जाईल. लक्षात आलं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा हे करणार आपण, इथं मी वेगळ्या ह्यानं लिहितो जरा. बघा, मिड व्हॅल्यूज फक्त जोडायचे स्ट्रेट लाईन, त्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणा. ओके. आणि हे इथे सॉरी इथं असेल लास्ट. आणि फ्रिक्वेन्सी कर्व म्हणजे काय, फ्री स्मूथ हँड कर्व बिटवीन द क्लास मार्क्स इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी कर्व. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये काय करायचं आहे, स्ट्रेट लाईनने क्लास मार्क जोडायचे आहेत आणि फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये काय करायचं आहे की फ्री स्मूथ हँड कर्व काढायचं. बाकी सगळं सेम, म्हणजे बाकी सगळं सेम म्हणजे काय, एक्स ऍक्सिसला लोअर लिमिट घ्या, वाय ऍक्सिसला फ्रिक्वेन्सी घ्या, क्लास मार्क काढा. ओके. त्यानंतर क्लास मार्क काढल्यानंतर म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे, प्लॉट class boundaries on x-axis, then plot frequencies on y-axis. Okay. First rectangle will be for first class of the data set 124.5 to 129.5, and height is the frequency of the class. Okay, is based on the y-axis. Similarly, second rectangle will be based on second class having second frequency f2. Okay, and continue the same for the remaining class interval. तसंच सेम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी करायचं. लास्ट जो पार्ट आहे तो फ्रिक्वेन्सी कर्व पण त्याच पद्धतीने काढायचं, म्हणजे फ्री स्मूथ हँड कर्व काढायचं. दिस इज होमवर्क फॉर यू. ओके. आता
नंतरचा जो पॉइंट आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व म्हणजे ऑगिव्ह कर्व. ऑगिव्ह कर्व हे दोन टाईपचे असतात. एक लेस दॅन टाईप ऑगिव्ह कर्व हे लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वरून करतात आणि मोर दॅन टाईप किंवा ग्रेटर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व हे ग्रेटर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वर करतात. आता त्यामध्ये एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचं, वाय ऍक्सिस वर काय घ्यायचं आणि पॉईंट कसे काढायचे ते तुम्हाला सांगतो. So if the data, if the class interval are of inclusive type, convert into exclusive type. पहिला अगोदर काय करायचं ते क्लास इंटरवल एक्सक्लुझिव्ह टाईप मध्ये कन्वर्ट करायचं. ऑब्टेन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ लेस दॅन टाईप. लेस दॅन टाईपची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. सिन्स द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन टाईप is the frequency indicating the number of data points less than the upper class boundary. So we plot upper class boundary on cumulative frequency. Okay. Upper class boundary versus cumulative frequency. So draw the curve joining the above points giving the less than type curve. Okay. Similarly, ऑगिव्ह कर्व ग्रेटर दॅन टाईप मध्ये आपल्याला लोअर क्लॉस बाउंड्री वर्सेस क्युम्युलेटिव्ह ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे करायचे काय ड्रॉ करायचे. आता ती कशी ड्रॉ करायची ते एक्झाम्पल वरून तुम्हाला मी सांगतो. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल. आय थिंक 94. हा हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्या क्लास बाउंड्रीज अशा आहेत 99.5, 104, 104.5, 104.9.5 वगैरे अशा आहेत. त्याच्या फ्रिक्वेन्सीज त्याचे लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ते दिलेले आहेत. म्हणजे 2 ला 2, 8 अधिक 2 10, 10 अधिक 18 28, 28 अधिक 13 41, 41 अधिक 7 48, 48 अधिक 49 50 आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथे सुद्धा दिलेले आहेत. 1 ला 1, 1 अधिक 1 2, 2 अधिक 7 9 वगैरे अशा वाढत गेलेल्या आहेत. ओके, आणि या खाली आलेल्या आहेत. ओके, सो यावरून आता आपल्याला काय करायचं आहे की 2 पार्ट करायचे आहेत. एक अप्पर क्लास बाउंड्री वर्सेस लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, त्याच्यावरून लेस दॅन टाईप ऑगिव्ह कर्व काढायचा. लोअर क्लॉस बाउंड्री त्याच्यावरून वर्सेस ग्रेटर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, त्याच्यावरून मोर दॅन टाईप कर्व आपल्याला काढायचा. आलेल्या व्हॅल्यूजला ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या फ्रिक्वेन्सीज आपण काय करत जायचं, फक्त ड्रॉ करत जायचं आणि तो फ्री स्मूथ हँड कर्व काढायचा. तो फ्री स्मूथ हँड कर्व काढलेला जो असेल तो त्या मीडियनला काय होईल, क्रॉस होईल. ही डेटाची मीडियन असेल म्हणजे याच्या खाली तुमची 50% ऑब्झर्वेशन असणार आहेत, याच्या वरती 50% ऑब्झर्वेशन असणार. ओके, लक्षात आलं. सो दिस इज द होल अबाउट द क्युम्युलेटिव्ह कर्व अँड ऑगिव्ह कर्व. स्टीम अँड लीफ प्लॉट हे सगळ्यात सोपं त्याच्यापेक्षा. म्हणजे जर डेटा आपला कसा आहे बघा आता की 12 13 21 27 वगैरे असा, म्हणजे दशक मोजायचे आपल्याला. दशक मोजायचे. सो 10 10 20 20 30 30 30 30 40 40. सो 1 2 3 4 4 दशक आहेत म्हणून 1 2 3 4 लिहिला आणि त्याच्या पुढची व्हॅल्यू फक्त त्याच्या पुढे लिहायची. 12 आहे ना, तो फर्स्ट 1 2 1 3 2 1 2 7 3 3 3 3 4 परत 3 5 3 7 4 0 4 0 4 1 झालं. त्याला काय म्हणायचं आपल्याला, स्टीम अँड लीफ चार्ट. ओके, सो त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. सब्जेक्टिव्ह मेथड म्हणजे समजण्यास सोपी असेल पण इम्प्रेशन खूप बॅड होऊ शकतं. काही जे आहेत ते त्यांना एक्सपर्टच लागतो की ट्रेंड पर्सन असेल तरच आपल्याला ते मेजर करता किंवा ड्रॉ करता येतात. ओके, ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कर्व आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ग्राफिकल